2 मिनिटं बघतो जरा. ठीक आहे, ओके. जेवढी असेल तेवढी घेऊयात. स्टार्ट करू आता. ठीक आहे, ओके. असू दे आता, काही डिस्टर्ब नको करायला. स्टार्ट करून देऊयात. जो सगळ्यात चॅलेंजिंग ड्रॉइंग होता, तोच आपण आता इथे घेऊयात आजच्या सेशनला. ठीक आहे. डायमेन्शन्स बघा कसे आहेत त्याचे. 80, ही एक्स डायरेक्शन, ही वाय डायरेक्शन आणि ही झेड डायरेक्शन. ओके. इथे ऑब्झर्वेशनचा पॉईंट आहे एक्स, तर इथनं आपण ऑब्झर्व करतोय. सो दिस इज द फ्रंट व्ह्यू, म्हणजे हा एक्स झाला. परपेंडिक्युलर टू एक्स विल बी वाय, आणि इकडे जे आहे ते झेड गेलेलं आहे. ओके. तर पहिल्यांदा आपण एक्सची लेंथ बघूयात किती आहेत. दिस इज 60. आता हा जो 60 आहे, याला जर आपण रोटेट केलं क्लॉकवाईज डायरेक्शननी, तर हे 60 mm चं डायमीटर आहे. हा जो 60 आहे, तर सेंटर लाईन पर्यंत रेडियस आहे 30. बरोबर आहे. आता हीच रेडियसची लाईन वरती गेली आहे, एक्सटेंड झालेली आहे इथे, आणि पुढे वर गेलेली आहे. म्हणजे हा कॉर्नर टू आलाय का? तर ठीक. म्हणजे ह्या कॉर्नरच्या पॉईंट पासून सेंटर पर्यंत 30 mm आहे. हीच जी विड्थ आहे, हे जे डिस्टन्स आहे, हे पुढे वरती प्रपोगेट केलेलं आहे. तर या कॉर्नर पासून ते सेंटर पर्यंतचं डिस्टन्स आहे 30 mm. फ्रॉम दिस कॉर्नर टू द सेंटर 30 mm. आता या कॉर्नर पासून परत राईटला जर आपण शिफ्ट झालो, सो दिस इज 40, मीन्स 30 प्लस 40, आणि नंतर हा नोझल आहे, म्हणजे त्याचा जो शेप आहे तो नोझलचा आहे. त्याचा जो बेस आहे, तो बेस या स्टेपला कोइन्साइड झालाय पूर्ण. ओके. आणि त्याच्यामध्ये तो जो त्याचा ह्या बेसचा जो डायमीटर आहे, दॅट डायमीटर इज 60 mm. बेसचा डायमीटर 60 mm आहे, पॉईंट नंबर 1. सेकंड पॉईंट इज दॅट
हा जो नोझलचा बेस आहे हा या स्टेपच्या रेडियसला किंवा या स्टेपच्या सेमी सर्कलला पूर्णपणे कोइन्साइड झालेला आहे. विच मीन्स दॅट या कोनचा जो बेस आहे त्याचा डायमीटर तोच आहे जो या स्टेपचा डायमीटर आहे, विच इज 60 mm. त्याच्यामुळे या सेंटरपासून हा जो डिस्टन्स आहे पुढे दॅट इज 30 mm. म्हणजे आता टोटल एक्स डायरेक्शनचं डिस्टन्स किती आहे? 30 प्लस 40 प्लस 30 म्हणजे 60 plus 40 that is equal to 100 mm. So the x dimensions are 100 mm. क्लिअर झालंय का? x 100 कसा आलाय ते? 30 40 आणि पुढे 30. आता y ची हाईट बघूयात आपण किती येते. y म्हणजे फ्रॉम दिस पॉइंट बॉटम मोस्ट पॉइंट पासून ते टॉप मोस्ट पॉइंट पर्यंत, फ्रॉम दी मोस्ट बॉटम पॉइंट टू दी मोस्ट टॉप पॉइंट हा आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे. सो दॅट विल बी दी वाय ॲक्सिस. ओके. सो आउट ऑफ दॅट पहिल्यांदा ही जी हाईट आहे दिस हाईट ऑफ दी सर्कल इज इक्वल टू द डायमीटर, त्याच्यामुळे तो 60 आहे. ओके. दिस इज 60. आता हीच 60 ची जी जो प्लेन आहे तो इथे गेलेला आहे आणि या कॉर्नर पासून ते टॉप कॉर्नर पर्यंतचा डिस्टन्स आहे 36 mm. म्हणजे 60 प्लस 36 आणि प्लस 40 म्हणजे 40 प्लस 36 इथे येते 36 प्लस 60 60 आणि 40 100 आणि हे 36 म्हणजे 136. सो हाईट ऑफ दिस ऑब्जेक्ट that is y dimensions are 136 mm. आणि z, so z is equal to, z तर अतिशय सिंपल आहे. डायरेक्टली ही हा जो सिलेंडर आहे या सिलेंडरची जी विड्थ आहे दॅट इटसेल्फ इज अ एक्स डायरेक्शन. ओके. विच इज 80 mm. सो z इज इक्वल टू 80 mm. ओके. तिन्ही डायमेन्शन्स आपण घेतलेत एक्स वाय आणि झेड. ओके. सो नाव आता जो बॉक्स क्रिएट करायचा आहे त्या बॉक्सचे डायमेन्शन्स आपण इथे घेऊयात. सो दी फर्स्ट वन इज द फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू जो आहे तो एक्स आणि वायचा आहे. झेड 0 आहे. सो एक्स इज 100 आणि वाय इज 136. टॉप व्ह्यू, टॉप व्ह्यूमध्ये आहेत एक्स आणि झेड विच इज 100 अँड 84. आणि थर्ड जो आहे तो आहे साइड व्ह्यू. सो साइड व्ह्यू जो आहे तो वाय आणि झेड आहे. सो इट इज 136 बाय 80. तिन्ही डायमेन्शन्स आपण घेतलेत. फ्रंट व्ह्यू जो आहे तो एक्स वाय, सो 100 बाय 136 चा बॉक्स आहे. टॉप व्ह्यू एक्स झेड 100 बाय 84 चा बॉक्स आहे. नेक्स्ट इज साइड व्ह्यू जो आहे 136 बाय 80. ओके. सो नाव वी विल प्रिपेअर दी बॉक्स फर्स्ट. डायमेन्शन्स क्लिअर झालेत का? कसे घेतलेत ते एक्स वाय आणि झेड? ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात मेन टास्क काय आहे तर फीचर्स आयडेंटिफाय करायचे आहेत आपल्याला. याच्यात फीचर्स काय आहेत? फ्रंट व्ह्यूने आपण जेव्हा बघतोय, जेव्हा आपण फ्रंट व्ह्यूने बघतोय तेव्हा फीचर्स काय विजिबल आहेत? हे दोन सर्कल जे आहेत हे विजिबल आहेत. बाकीच्यांना सांगा की आता जॉईन करू नका. सारखं सारखं मला ते इन करावं लागतंय त्याला.
ओके. फ्रंट व्ह्यू मधले फीचर्स बघा काय आहेत ते. दोन्ही सर्कल्स क्लिअरली व्हिजिबल आहेत. ओके. आता फ्रंट व्ह्यू मध्ये काय होत आहे, ही जी झेड डायरेक्शन आहे ही आपण काय केली, 0 केलेली आहे. म्हणजे सगळे जे फीचर्स आहेत इथले, हे सगळे फीचर्स आपण ह्या प्लेनवर घेऊन आलोय. इथल्या या प्लेनला आपण सगळे कोइन्साइड केलेत आणि सगळे फीचर्स आपल्याला ह्या प्लेनवर ड्रॉ करायचे आहेत. ओके. सो व्हिजिबिलिटी कशाची आहे, स्मॉलर सर्कल, लार्जर सर्कल. ही जी स्टेप आहे ही स्टेप व्हिजिबल आहे, क्लिअरली व्हिजिबल आहे. हा जो नोझल आहे हा नोझल व्हिजिबल आहे, याचा बेस आहे. आणि हा जो 40 आणि 20चा आहे वरचा टॉप फेस, तो पण व्हिजिबल आहे. द ओनली पार्ट दॅट इज हिडन इज दिस होल. हे जे 20 mm चं होल आहे, जे या टॉप फेसपासनं या स्टेपच्या लोअर फेसपर्यंत थ्रू आउट गेलेलं आहे, हे फक्त हिडन फीचर आहे फ्रंट व्ह्यूमध्ये. बाकी सगळे जे आहेत ते क्लिअरली व्हिजिबल फीचर्स आहेत. ओके. सो पहिल्यांदा बॉक्स क्रिएट करूयात. बेस जो आहे तो 100 mm चा आहे. दिस इज XY लाईन. यालाच पॅरलल X ॲक्सिस आहे. हंड्रेड mm आहे. हाईट आहे 136 mm. मोठी हाईट आहे. इकडे पण 136 mm. ओके. आता आपल्याला हा लार्जर सर्कल आणि स्मॉलर सर्कल जो आहे तो ड्रॉ करायचा आहे. ओके. तर सेंटर लाईन ड्रॉ करायची 30 mm अलॉंग X आणि 30 mm अलॉंग Y. हा जो सेंटर आहे, हा सेंटर कसा आहे फॉर्म करायचा आहे, 30 mm अलॉंग Y अँड 30 mm अलॉंग X. ओके. सो 30 mm अलॉंग X आणि 30 mm अलॉंग Y. कंपासमध्ये डिस्टन्स घेऊ 30 mm. सेंटर फॉर्म झालंय, ते सेंटर लाईन ड्रॉ करू. दिस इज सेंटर. आता या सेंटरच्या अबाउट 2 सर्कल्स ड्रॉ करायचे आहेत, 60 mm आणि 30 mm. तर पहिल्यांदा लार्जर सर्कल. ऑलरेडी 30 mm डिस्टन्स आहे याच्यामध्ये.
सेंटर आपलं बरंच परफेक्ट आलं, फक्त त्याचं पॉईंट घासला गेल्यामुळे स्लिप होत आहे. आता स्मॉलर सर्कल ड्रॉ करू. रेडियस किती आहे स्मॉलर सर्कलचं? रेडियस किती आहे? 15, बरोबर आहे. सो 15 mm. ठीक आहे, हे 2 सर्कल ड्रॉ केलेत. आता पुढचं फीचर काय आहे, तर ही जी स्टेप गेलेली आहे, लक्षात ठेवा फ्रंट व्ह्यू ड्रॉ करताना एक्स आणि वाय दोनच ॲक्सिस आहेत आणि झेडची सगळी जी लेंथ आहे ती 0 करायची आहे. तर ही जी स्टेप आहे, ही जी 10 mm तिकडे सरकलेली आहे लेफ्ट साईडला, ती आपल्याला फ्रंटला तिला पुल करायचं आहे आणि इथून ती ड्रॉ करायची. ओके, हाईट किती आहे? हाईट आहे 36 mm. तर या पॉईंटपासून 36 mm आपल्याला सरळ स्ट्रेट व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे. म्हणजेच कुठून, तर या पॉईंटपासून वरती 36 mm. तर सेंटर लाईन जी आहे ती एक्सटेंड करूयात आणि वरती 36 mm घेऊन जाऊ. $36 mm आपण घेऊन गेलोय. तर ही स्टेप जी होती याला आपण इथे शिफ्ट केलं आणि वरती 36 mm घेतलं. आता हा जो कॉर्नर आहे हा फॉर्म झालाय. या कॉर्नर पासून जेव्हा आपण राईट साईडला शिफ्ट होतोय तेव्हा काय दिसतंय, ह्या कॉर्नर पासून ते पुढे थ्रू आउट द लेंथ एक हॉरिझॉन्टल लाईन गेलेली आहे. ओके, सेमी सर्कल किंवा सर्क्युलर जी स्टेप आहे ती फ्रंट व्ह्यू मध्ये रेक्टँगल मध्ये कन्वर्ट होते. तर हा काय होतोय, हा रेक्टँगल फॉर्म झाला आहे. इथे किती एम एमचा आहे, तर थ्रू आउट लेंथ आहे. नंबर 1, ही स्टेप आपल्याला खाली आणायची आहे. किती एम एमनी खाली आणायची, तर याची जी काही विड्थ आहे दॅट इज 20 mm. म्हणजे इथून थ्रू आउट लेंथ, तिथून 20 mm खाली अशी स्टेप आपल्याला ड्रॉ करायची. ओके, सो या पॉइंट पासून थ्रू आउट द लेंथ आपण ती स्टेप घेतली. आता तिला आपल्याला काय करायचं आहे, खाली शिफ्ट करायचं आहे. किती एम एमनी, 20 mm नी शिफ्ट करायचं आहे. तर इथून 20 mm खाली आलो. ओके, आता ही जी स्टेप आहे ही या राईट एंड पासून इकडे लेफ्ट कडे गेलेली आहे आणि परत इथली जी गॅप आहे ती 20 mm ची आहे. ओके, तर आता हा फीचर जो आहे हा ड्रॉ करण्यासाठी काय करायचं आहे, तर ही जी आपण आता 20 mm ची खाली हाईट घेतली आहे त्या कॉर्नर पासून फेंट लाईन ड्रॉ करायची थ्रू आउट द लेंथ आणि ह्या कॉर्नर पासून 20 mm चं डिस्टन्स जे आहे ते मार्क करायचं. ओके, सो इथून 20 mm चं डिस्टन्स घेतलं. ओके,
तर इथून 20 mm चं डिस्टन्स घेतलं आणि ही स्टेप फॉर्म झाली. ओके. आता ड्रॉइंग मध्ये काय दिसतंय? ड्रॉइंग मध्ये हे आहे नेक्स्ट. हा कॉर्नर आपण फॉर्म केला आता. या कॉर्नरवर ना खाली काय करायचं आहे, तर तो जो सिलेंडर आहे, लार्जर सिलेंडर किंवा लार्जर जो सर्कल आहे, त्याला ही जी स्टेप आहे ही कनेक्ट करायची. ओके. म्हणजे हा कॉर्नर जो आहे, हा कॉर्नर खाली शिफ्ट करायचा आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत ह्या सर्कलला तो कनेक्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिफ्ट करायचं आहे. त्याला पॅरलल केलं. आणि पुढे कनेक्ट केलं. लक्षात आलं का ही स्टेप कशी घेतली ती? सिंपल आहे. 20 mm डिस्टन्स घेतलं गॅप आणि याला आपण शिफ्ट केलेलं आहे या सर्कलपर्यंत. हा जो पॉइंट आहे, हा सगळ्यात क्रिटिकल पॉइंट आहे. म्हणजे आता जो पॉइंट फॉर्म झाला आहे, तो साइड व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये सगळ्यात क्रिटिकल पॉइंट कुठला असेल तर तो हा पॉइंट आहे. तुमच्या सगळ्यांचे ड्रॉइंग म्हणजे जवळजवळ 90% तुमच्या सगळ्यांची ड्रॉइंग कुठे मिस्टेक झालेली आहे किंवा काय राहून गेलंय, तर ही जी स्टेप आहे, म्हणजे हा जो कॉर्नरचा पॉइंट आहे कनेक्ट झालेला, या पॉइंटचे प्रोजेक्शन साइड व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये तुमचे राहून गेलेत करायचे. ओके. तर हा पॉइंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके. तर हा पॉइंट आपण फॉर्म केला. आता पुढचं फीचर काय आहे? वन बाय वन आपण फीचर बघूयात. लार्जर सर्कल झालं, स्मॉलर सर्कल झालं, ही स्टेप झाली, ही स्टेप आपण इकडे घेऊन गेलो, खाली आणली. हा पूर्ण स्टेपचा जो पोर्शन आहे हा आपण आता कव्हर केलाय. आता नेक्स्ट काय करायचं आहे, तर हा जो नोझल पार्ट आहे, हा नोझल पार्ट आपल्याला फॉर्म करायचा आहे. त्याच्यासाठी ही सेंटर लाईनची आहे, दॅट सेंटर लाईन शुड बी द रेफरन्स. म्हणजे ड्रॉ करायला रेफरन्स काय यूज करायचं, तर ही सेंटर लाईन यूज करायची. याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत या सेंटर लाईनचे, तर ह्या कॉर्नरपासनं स्टेपच्या ह्याचं डिस्टन्स आहे 40 mm. ओके. म्हणजे या कॉर्नरपासनं 40 mm डिस्टन्सवर आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. तिथे सेंटर लाईन असेल आणि त्या सेंटर लाईनच्या अबाउट आपल्याला बाकीचे फीचर जे आहेत ते ड्रॉ करायचे. ओके. सो टेक द डिस्टन्स ऑफ 40 mm. त्या पॉईंटपासनं सेंटर लाईन ड्रॉ करायची. ओके. आता बेस कितीचा आहे याचा, तर बेस जो आहे तो स्टेपचा जो डायमीटर आहे तेवढाच याचा बेस आहे. म्हणजे 60 mm डायमीटर आहे. म्हणजे सेंटर लाईनच्या दोन्ही साईडला किती असणार आहे, इक्वल डिस्टन्स ऑफ 30 mm. ओके. आणि जेव्हा आपण वर हा टॉप सरफेस जेव्हा आपण टेपर करतोय, टेपर म्हणजे तो असा पॉइंटेड होत चाललेला आहे, नॉट कम्प्लीट पॉइंट पण इट इज गोइंग टुवर्ड्स द पॉइंट. तर टॉप सरफेसला आउटर जो डायमीटर आहे तो किती आहे, इट इज 40 mm. आतला जो स्लॉट आहे तो 20 mm चा आहे. ओके. म्हणजे बेस 60 mm, टॉप सरफेस 40 mm आणि त्याच्यामध्ये 20 mm चा स्लॉट, हा फीचर ड्रॉ करायचा आहे. तर आता 60 mm चा डायमीटर आहे बेसचा, तर ऑलरेडी राईट साईडला 30 mm आहेच आहे. लेफ्ट साईडला 30 mm चा पॉईंट मार्क केला. म्हणजे या पॉईंटपासून ते इथपर्यंत बेस फॉर्म झाला. आता वरती टॉप सरफेसला जायचं आहे. टॉप सरफेसला काय आहे, या सेंटरच्या दोन्ही साईडला 40चा डायमीटर आहे. म्हणजे 20 ऑन लेफ्ट, 20 ऑन दी राईट. सो 20 mm ऑन राईट, 20 mm ऑन लेफ्ट. कोण आहे रे ते? ओके. हा जो टेपर्ड कोण आहे तो फॉर्म झालाय. आता आतला स्लॉट जो आहे तो ड्रॉ करायचा आहे 20चा. म्हणजे 20 mm डायमीटर म्हणजे रेडियस 10. सो सेंटर लाईनच्या दोन्ही साईडला 10 mm.
स्लॉट थ्रू आउट आहे, थ्रू आउट डॅश घेतलेले, फ्रॉम अप्पर फेस टू दी लोअर फेस. ओके, फ्रंट व्ह्यूचे ऑलमोस्ट सगळे फीचर आले, फक्त ही जी रिब आहे ती ड्रॉ करायची. तर ही रिब जी आहे या कॉर्नरपासून स्टार्ट झाली आहे, या कॉर्नरपासून स्टार्ट झाली, ती या सर्कलला टेंजंट गेलेली आहे, लाईक दिस. ही टेंजंट फॉर्म झाली अँड दिस इज हाऊ द फ्रंट व्ह्यू इज कम्प्लिटेड. काही डाऊट आहे का? सगळ्यात क्रिटिकल पॉईंट कुठला आहे? तर हा कनेक्टेड, हा जो कनेक्शन आहे, दिस कनेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर इथे आपण आता फ्रंट व्ह्यू कम्प्लीट केलाय. डायमेन्शन्स आपण सगळ्यात लास्टला देऊयात. आता आपण टॉप व्ह्यू कडे जाऊ. फ्रंट व्ह्यूचे डायमेन्शन्स काय होते? 100/136. आता टॉप व्ह्यूचे डायमेन्शन्स काय आहेत? 100/84. 100 म्हणजे एक्स आणि 84 म्हणजे झेड. टॉप व्ह्यू मध्ये वाय चे सगळे जे फीचर्स आहेत ते एकाच प्लेनवर येतात, एकाच लेव्हलला येतात आणि मग आपण त्याला ड्रॉ करतो. ओके, सो दिस इज दी की फॉर द टॉप व्ह्यू. प्रोजेक्शन जे आहेत ते खाली आपण आता पुल करू.